एकीकडे नाफेड आणि बाजार समित्यांनी दारं बंद केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना नवा उपाय सांगितलेला आहे। व्यापाऱ्यांना तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्र्यांनी दिलेला आहे। पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला साधं पीक कर्ज न देणाऱ्या बँका तुरीवरती कर्ज देतील का? शिवाय त्या बँक कर्जावरती लागणाऱ्या व्याजाचं नेमकं काय? या सगळ्या घडामोडींमुळे सरकारची शेतकरी विरोधी प्रतिमा आणखी गडद होत चाललेली आहे। धान्य तारण योजना नेमकी काय आहे ते देखील जाणून घेऊयात। शेतमालाच्या बाजारभावाच्या 75% रक्कम कर्जाने शेतकऱ्यांना मिळेल। 6 महिन्यात परतफेड केल्यास 3% व्याज लागेल। 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागल्यास 8% लागेल। वर्षभरापेक्षा जास्त वेळ लागल्यास 12% व्याज शेतकऱ्याला द्यावं लागेल। स्थानिक बाजार समितीमधून शेतकऱ्याला हे कर्ज मिळू शकेल। त्यामुळे धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी असं सरकार म्हणतंय। प्रतिसाद का मिळत नाहीये याला तर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 क्विंटल तूर आहे, सध्याचा सरकारी हमी दर हा 5050 रुपये इतका आहे, तर तुरीचा बाजारभाव हा अंदाजे 4000 रुपये आहे आणि त्यापैकी जो दर कमी त्याच्या 75% तारण कर्ज शेतकऱ्यांना मिळेल। 40,000चं पीक असल्यास त्याच्या 75% 30,000 तारण कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यावर 3% दर त्यांना द्यावा लागणार आहे, व्याज त्यांना द्यायला लागणार आहे। 6 महिन्यात परतफेड केल्यास 900 रुपये व्याजासह 30,000 रुपये मोजावे लागतील। परतफेड करताना 900 रुपये अधिकचे मोजावे लागतील आणि वर्षभरापेक्षा जास्त वेळ लागल्यास 3,600 व्याजदरासह 33,600 रुपये त्यांना परतफेड म्हणून द्यावे लागतील। जर सरकारने आत्ताच तूर खरेदी करून पैसे दिले तर 50,500 रुपये त्यांना मिळू शकतील। जिथे 50,000 मिळण्याची आशा असताना शेतकरी कर्जाऊ 30,000 रुपये का घेईल हा खरं तर प्रश्नच आहे। शिवाय या कर्ज रकमेतून बँका आधीच्या कर्जाची वसुली करतील याची देखील शेतकऱ्यांना धास्ती आहे।